नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक मोठी बातमी स्पष्ट करत आहे। तर चला आजच्या मोठ्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची एक मोठी बातमी आहे, तर धक्कादायक मोठी बातमी। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, हा आर्थिक लाभ मिळणार नाही, कर्मचारी संघटना नाराज। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती प्राप्त करून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी प्राप्त झाली असून ती बातमी पुढील प्रमाणे आहे। 2006 ते 2008 दरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना MACP म्हणजे मॉडिफिकेशन आश्वासित करियर प्रोग्रेस योजनाचा ₹1 ही लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार नाही, असे केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे। काय कारण आहे, कोणाला लाभ मिळेल, माहिती सविस्तर या व्हिडिओत पहा। धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर करूया धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण। 2006 ते 2008 दरम्यान निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे। MACP योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। केंद्र सरकारने संसदेत भूमिका स्पष्ट केली आहे। चला तर जाणून घेऊया संसदेत काय झाले। तर संसदेमध्ये राज्यसभेत खासदार संजय सिंह यांनी प्रश्न विचारला। 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2008 या कालावधीत निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांना MACP योजनेचा लाभ का दिला जात नाही, यावर केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। तांत्रिक नियमानुसार या ठराविक कालावधीत निवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आणता येणार नाही। म्हणजे माजी कर्मचाऱ्यांना जे सेवानिवृत्त झाले या कर्मचाऱ्यांअंतर्गत ₹1 सुद्धा आर्थिक लाभ मिळणार नाही। आता सरकारचा तांत्रिक युक्तिवाद काय आहे ते पाहूया। मंत्री महोदय म्हणाले की MACP योजना ही 6व्या वेतन आयोगाच्या शिफारसीच्या आधारे 1 सप्टेंबर 2008 पासून लागू करण्यात आली। 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2008 हा 28 महिन्याचा कालावधी आहे। या कालावधीत ही योजना अधिकृत अस्तित्वात नव्हती। त्यामुळे या कालावधीत निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने हा लाभ देणे शक्य नाही आणि हे नियमाच्या चौकटीत बसत नाही, म्हणून सरकार ₹1 सुद्धा देऊ शकत नाही। MCA योजनेची नेमकी काय आहे ती, मग या योजनेचा अर्थ पाहूया। MACP म्हणजे सुधारित आश्वासित करियर प्रगती योजना। उद्देश या योजनेचा आहे तर सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विशेषतः गट क आणि ड मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मर्यादित असतात। वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करावे लागते, पगार अडकतो, अशा कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ही योजना आहे। लाभ काय मिळतो या योजनेचे ते जाणून घेऊया। जर एखाद्या कर्मचाऱ्याला 10, 20 आणि 30 वर्षाच्या सेवेत कोणत्याही प्रकारचा नियमित पदोन्नतीची संधी प्राप्त झाली नाही किंवा संधी मिळाली नाही, तर या 3 टप्प्यावर आर्थिक श्रेणी वाढ दिली जाते, पण बदलत नाही। पण पुढील उच्च पदाचा ग्रेड पे वेतन स्तर लागू होतो, त्यामुळे पगारात मोठी वाढ होते। महत्वाचे म्हणजे 10 वर्षात पदोन्नती मिळाली तर त्यांना पहिला लाभ MACP चा मिळत नाही। मग लाभ कोणाला लाभेल या संदर्भात माहिती जाणून घेऊया। थोडक्यात 1 ऑगस्ट 2028 नंतर सेवानिवृत्त झालेले किंवा सेवेत असलेले कर्मचारी या योजनेसाठी पात्र आहेत।
2006 ते 2008 दरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचारी या योजनेच्या कक्षा बाहेर आहेत, म्हणून त्यांना ही योजना लागू करता येत नाही. निष्कर्ष, हा निर्णय फक्त माजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक आहे. सध्या कर्मचारी संघटना 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर MACPचा लाभ हा 3 ऐवजी 5 देण्याची मागणी करत आहे. या विषयावर पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. मित्रांनो, सरकारच्या या तांत्रिक स्पष्टीकरणामुळे 2006 ते 2008 मध्ये निवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना या योजनेचा मोठा फटका बसला आहे. हा व्हिडिओ असा सर्व माजी कर्मचाऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तुमचे मत काय आहे कॉमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशाच सरकारी योजनेसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ.